विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात। बीड सरपंच हत्या, आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या, अपहरण प्रकरण आणि परभणीतील संविधान विटंबनेवरून अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपयांवर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। तर तातडीनं लाडक्या बहिणींना डिसेंबरचा थकलेला हप्ता द्या, विरोधकांची मागणी। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, सरकारी नोकर भरतीचे निर्णय तातडीनं घ्या, विरोधकांची मागणी। तर अधिवेशनामध्ये सरकारनं मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, नाना पटोले यांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलंच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना। विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी मवियातील तिन्ही पक्षांकडे संख्याबळ नाही, तर विधान परिषदेतही दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। परभणीतील संविधान विटंबना आणि न्यायालयीन कोठडीत दलित कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंद। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेकडून बंदची हाक। भाजपमध्ये गेलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या राजकारणाला उतरती कळा। 10 आमदार असून देखील नांदेडला मंत्रिपद नाही, चव्हाणांचं केंद्र आणि राज्यातील वजन कमी पडल्याची चर्चा। 2012 साली मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती करून प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसला धोरणात्मक लकवा मारला नसता। मणियर शंकर यांचा काँग्रेसला घरचा आहेर। दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज ट्रॅक्टर मार्च, तर बुधवारी रेल रोको आंदोलन। एमएसपी सह 13 मागण्यांसाठी शेतकरी मोदी सरकार विरोधात आक्रमक। कॉमेडियन सुनील पालचं अपहरण करणाऱ्या आरोपी अर्जुन कर्नावालचा एन्काउंटर। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये इन्स्पेक्टरचं पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न। क्रॉस फायरिंगमध्ये पोलिसांनी पायावर झाडली गोळी। प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन। वयाच्या 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वाह उस्ताद वाह म्हणत तबल्यावर लीलया पडणारी थाप झाली शांत।